नमस्कार मित्रांनो, शेवटचा दिवस. नमस्कार मित्रांनो, तर पहा आजचा आमचा शेवटचा दिवस कॅम्प मध्ये आणि हे आपले अथर्व दादा जातील डायरेक्ट ठोकते, विषयच नाही. इकडे बा सुयश दादा आणि सन्मय भाई. तर हा लास्ट डे सुरू झाला. सकाळीच तुम्ही बघितलं आम्ही गाण्यावर नाचलो खुदा गवा. तर आमचं ट्रेडिशन होतं ते 7 दिवसाचं का खुदा गवा आमचं खतरनाक गाणं होतं. तर हा चला आता मस्त चहा वगैरे पिले सगळे आणि आता 2-3 बेसिकचे काम आहेत तेवढे करायचे आहे आणि मग निरोप समारंभ राहील. तर आपण ज्या ज्या घरी गेलो त्या काकूंसोबत बोललो आणि काकांसोबत पण बोललो आहे. तर व्हिडिओ टाकूच आपण. चला अटेंडन्स शीट आली आहे, साईन करून घेऊ पटापट. इकडे आमचे भारी व्यक्तिमत्व करणदादा चव्हाण आणि इकडे विनय दादा. तर हा चला आज विनय दादाच्या नेतृत्वात काम करू आपण. लगेच या. तर चला हे आमचे रोहित दादा. नमस्कार नमस्कार मित्रांनो. तर चला कसा होते आजचा दिवस दाखवतो. तर पहा मस्त आज स्पेशल नाश्ता आहे, शेवटचा दिवस आहे म्हणून मिसळ पाव. तर पटापट आता नाश्ता वगैरे करून घेऊ. करण सेटही आहे कारण पटकन नाश्ता करायचे आहे. शेवटच्या दिवसाचे 2-3 कामं राहिले आहे, तेवढी कामं उरकून घ्यायचे आहे. तर चला सगळे नाश्ता करत आहे, आपण पटापट आता नाश्ता करून घेऊ. तर मित्रांनो पहा आता शेवटच्या दिवशीचे काही बेसिकचे काम आहे. 1-2 सोकपीठ बनवायचे आहे, शौश खड्डे. त्यासाठी बा करण दादा चव्हाण त्यांच्याकडे 2 तोफा आहेत आणि इकडे आपले प्रतीक आणि प्रथमेश. इकडे कृष्णा दादा आणि सन्मय तेजस सगळेच आहे. तिकडून आपली अजून टीम येत आहे, तुम्ही पाहू शकता. तर चला शेवटचा दिवस या गावात आणि या दोघांचं म्हणणं आहे की इथले कांदे घेऊन जाऊ आपण रूमवर. पण तसं काही करू नका शेवटच्या दिवशी. अरे अरे करण दादा असे नका करू. तो खाली चालली आपली. अरे सन्मय मस्ती नाही बेटा. सन्मय मारू नका. तर चला दादा काय म्हणणं आहे तुमचं? हा काही तर म्हणणं असं पहा. आम्ही आता फायनली आमची NSS ची डायरी लिहिली. आजचा म्हणजे आमचे 7 दिवस ऑलमोस्ट खतम झाले आहे. इकडे पहा निरोप समारंभासाठी आपले अथर्व दादाही रेडी झाले आहे. आता आपण फक्त वाईटचं वाटूनच राहिलं. बोल ना. चांगलं वाटलं आम्हाला. 7 दिवस चांगलं. 7 दिवसात नवीन 60 मित्र. 7 दिवसात खूप काही कारनामे केले. 2 पोराचा मामा झाला. 2 मुलांचा मामा झाला. कोण हे 2 मधले की कोणतं? नाही लहान मुलं जे अस्तित्वात आहे. आणि हा जग्गा हा आता डायरी लिव्हराला. हे आमचे सतीश दादा यांचा लास्ट कॅम्प होता. कसं वाटतं सतीश दादा एकंदरीत? खूप वाईट वाटतं आता सध्या आम्हाला. नाही वाईट तर सगळ्यालाच वाटू राहिलं, जरा असं डिफरंट सांगा. नाही मला खरं सांगतो प्रथमेश सोबत खूप मजा आली. प्रथमेश खूप भारी पोरगा. हा ते तर आहे म्हणा. मी आता एवढी तारीफ नाही पाहिजे. सियत दादा आणि इकडे रविराज दादा झोपले, त्याचाही लास्ट कॅम्प आहे असं वाटते. आणि हे इकडे आपले नवीन स्वयंसेवक. नाही हो तसं नाही. इकडे पूर्ण पलान आज हसत डायरी लिव्हराला. म्हणजे दिवस 6वा चालू असन कदाचित लिहिणार. इच्छा होती का 2 दिवस कॅम्प वाढावं. हा पलांची इच्छा होती पण पलान तुमची टायमिंग चुकली. दादा आपण पुढच्या वेळेस ट्रेक हा सुरुवातीच्या काही दिवसात घेत जाऊ. म्हणजे मुलांचं काही ना काही तर होते. कृष्णा नाराज आहे. कृष्णा खरंच लय नाराज आहे. काही टाका म्हणजे काय टाकलं आम्ही का नाराज आहे.
असं काही बोललो का? हा? अरे बघा गोष्टी गोष्टीला चिडवून राहिला कृष्ण आता. आणि हे निहार दादा मारून राहिले काऊन तर काय माहित. निहार दादानं मस्त हे जे मागची भिंत दिसत आहे ते कलर केली निहार दादा. मंदिर पण कलर केलं. काही दोन शब्द इकडे बा ऋषभ आला. ऋषभ तयार होऊन निरोप समारंभासाठी. ऋषभ दोन शब्द. कॅम्प चालला तू असं कसं दिवसभर खुदागाव वाजवला. आता बाबुल किती आहे वाजवू आपण शेवटी जाताना. तर चला भारी होते हे दोन पोरही भारी होते. देवदादा आणि आमचे आनंद दादा. आता माहिती आहे तुम्हाला. लिहि रे तू याबद्दल काही नाही बोलत मी. तर हा चला मग आता सध्या प्रथमेशच्या बाजूने झोपलोय जरासा 5-10 मिनिटं झोपतो आणि मग पुढचा कार्यक्रम करू आपण. त्यांना बघा सिनियर्स त्यातले 2 सिनियर्सचा शेवटचा कॅम्प आहे आणि एक सिनियर भारी फोटोग्राफर आहे पण आमचे फोटो कधीच काढले नाही अख्ख्या कॅम्प मध्ये. सतीश दादा काय म्हणणं आहे तुमचं? काही बोलणं? रडून दाखवणार. अरे साक्षीताई सतीश दादाचं म्हणणं आहे शेवटचा कॅम्प आहे एकदा रडून दाखवा. मी दगड आहे. मी दगड आहे मला पाजर फुटत नाही. पण मी असं मानते की शेवटचा कॅम्प नाहीये, तिसरा कॅम्प आहे. त्याच्याकडून कॅम्पला नाही जरी आली तरी मी गावात तरी येणार. अरे टाळ्या टाळ्या. डिप्लोमॅटिक आन्सर आणि नक्कीच आपल्याला असे कामात येईल. आणि तुम्ही जर आम्हाला बोलवलं तर आम्ही परत वरती. अरे विषय आहे का आता हे सगळं प्रथमेश दादाच्या हातात आहे बा. पुढच्या वर्षी फक्त चांगल्या रस्त्या आम्हाला तरी नेते का काय माहिती. चांगल्या रस्त्यानं आणजा. ते तिथं घासत हे आमचे खजिनदार आमचे खजिनदार दादा 2 वर्षापासून कॅम्पला येत आहे. यावर्षी खजिनदार म्हणून आले होते आणि पुढच्या वेळेस म्हणजे कॉलेज डायरेक्ट कॉलेजचा पैसा हातात. आणि बाजूचे आमचे कल्चरल सेक्रेटरी म्हणजे सांस्कृतिक काय म्हणते सेक्रेटरी संचालक. और ये हमारी मुग्धा दीदी इन्होंने कल अपना मनोगत अच्छे से व्यक्त किया. तर चला पुस्तकं कंप्लीट झाले. आता फोनला चार्जिंग लावू. चार्जिंग काहीतरी आमचा निरोप समारंभ संपला आणि तसे सगळे भाऊक झाले. म्हणजे 7 दिवसाचे वापस रील्स बघितल्या तर तेव्हा समजलं की हा भाऊ लय काही केलं आपण. सगळे पाहू शकता सगळ्यांच्या डोळ्यात आसू आहे कारण 7 दिवसात एक वेगळेच बॉन्ड बनले होते. सोबत गाववाल्यांसोबत एक वेगळं नातं बनलं होतं. आणि हा 7 दिवस स्वतःहून जगलो स्वतःसाठी. म्हणजे खूप काही आठवणी घेऊन चाललो आहे. तर भारी वाटलं. आणि 7 दिवस आयुष्यात असे परत येईन का नाही काय माहित. ऑल डन. सगळं कॅम्पचं सामान वाइंडअप सुरू झालेलं आहे प्रॉपर. म्हणजे जेवढं पण सामान आणलं होतं कॉलेजकडून आता तेवढं वापस मोजमाप करून ठेवण्यात येतं. आणि लगेच आमची बस पण बाहेर आलेली आहे. तर हा जेवण वगैरे करू भेटी वगैरे घेऊ सगळ्यांच्या. आणि लास्ट डे निघावं लागते म्हणजे हा. नमस्कार मित्रांनो. म्हणचं नमस्कार मित्रांनो. मी तुमचा हा मी तुमचा मालक. गावात शिस्तीत राहायचं. चल आईस्क्रीम खा. बाय 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 बाय. ए शुभ्रा ए शुभ्रा बाय बाय. अरे यार आम्ही घरात रडून नाही राहिले ते पाणी लावलं त्यानं. माझ्या मुलीची झोप झाली त्याबद्दल खूप एकदाच मारून घ्यायचं होतं पण मी आलो नाही.
पाणी लावलं ते ना, पाण्याचाही व्हिडिओ आहे. 6 दिवस कसे गेले? 6 दिवस खूप चांगले होते. जोरात बोल ना. खूप एन्जॉय केला. चहा घेतला. आज आम्ही काय खाणार? लाडू सोबत खेळलो. लाडू सोबत खेळलो. आणि काकूला म्हटलं होतं परत येईन, पण आता योगायोग असा आता आता काय शिरा माहित उरला time नसेल, भेटेन का? शिरा उरला नसेल त्यामुळे आम्ही देखील जाणार. असं नाहीये. खरंच मजा आली. एकदम राहिलं बाई. इमोशनल कायचा पाणी लावलं त्यानं डोळ्याला बेसिन मधून रडून राहिला. ये दादा, रडण्याचा आग्रह करू नका. पाणी लावलाय त्याने बेसिन मधून. व्हिडिओ आहे आपल्या जवळ. दादा तर चला आता जेवणाचा टाइम झालाय, पटापट जेवण वगैरे करून घेऊ. लास्ट लंच ऍट कॅम्प. म्हणजे हा आता म्हणजे थोडाच मोजका टाइम राहिला, अर्धा पाऊण तास. त्याच्यानंतर आम्ही निघणार आहे आमच्या कॉलेजकडे जायसाठी. तर चला, सगळे पोरं आहे. खूप खतरनाक बॉन्ड बनले भाऊ. तर मित्रांनो पहा, जेवण झालं. आता आजीला भेटायला चाललो. सगळेजण जे अत्यंत सपोर्टिव्ह, मदतगार आणि चांगली आजी होती. करणही आला. करण जास्त भावनिक होत नाही, पण आला बिचारा कसा तरी. तर चला आजीला भेटू, आजीला दाखवू. 12:30 पर्यंत. गाव कोणतं तुमचं? मी अमरावतीचा. हा. मी जाऊनचा. जवळची आहे. शिक्षणाची आहे. टिंगल करते पोरं. हा. 4:30 नाही, 4:30 वाजता येतो तो. काही चुकलं असेल तर माफ करा. आणि नंबर आहे, फोन करत राहा. हा चालतं. ठीक आहे. हा हा बिलकुल. या पुण्यात आले तरी कॉल करा. आम्ही कॉलेजसाठी पुण्यातच असतो. हा 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 नक्की, बिलकुल बिलकुल. चला मग येतो. हा, आता बस निघून राहिली, येतो. हा. ब्लॉगच्या नावानं नमस्कार मित्रांनो. आता ती वेळ आलेली आहे, म्हणजे आम्ही चाललो. आता सगळं सामान वगैरे ऑलमोस्ट ठेवलाय आणि आता सगळे भावुक झाले की हा 7 दिवस भारी होते. बरेचसे लोक माझ्यासाठी पण अनोळखी होते. 50 लोकांचा 55 लोकांचा कॅम्प होता. तुम्ही सतीश दादाला ठेवून घ्या. आम्हाला अरे इकडे 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 लक्ष. शुक्रा शुक्रा सरला जाऊ दे. मी मागत तुम्ही पाहिलंच की आम्ही ज्या शाळेत थांबलो होतो त्या शाळेच्या गेटला मुलांनी लॉक लावलं होतं की तुम्ही नका जाऊ, थांबा अजून 2-3 दिवस. पण प्रोटोकॉल असते काही की 7 दिवसाचा कॅम्प आहे तर जावंच लागतं. आमची पण इच्छा नाही होत आहे, पण तरी मुलं निघत आहे. तर हा लहान लहान मुलांचं प्रेम, 7 दिवसात बनलेली बॉन्डिंग तर भारी वाटत होतं. आणि जायची खरंच इच्छा नव्हती होत.
मी व्लॉग एडिट करताना पण लिटरली इमोशनल झालो आहे. दादा काय मग जायची इच्छा नाहीये तरी काढावं लागते. आणि तुझी माझी पण नाही पण काय मग आता ऐका ना मी काय म्हणतो आपल्याकडे ऑप्शन आहे. तुम्ही चला माझ्यासोबत तुम्ही चला माझ्यासोबत मी असं शिकलो. या 7 दिवसात तू काय नवीन शिकलास तेजस? बाथरूम मध्ये पाल बी असली तर आपण आंघोळ करू शकतो हे मी शिकलो. अजून मी आता हे शिकलोय की मला असं वाटते काय माहित मी रडलो का नाही. सगळे रडत होते पण मी हसत होतो. पण मला हसू या गोष्टीचा होता की त्यांच्या मनातले जे इमोशन होते की ते काढत होते ते बघून मला आनंद वाटला की सगळ्यांनी मुवमेंट जगलेला आहे. ते फील करत होते जेव्हा सतीशचा स्पीच देत होते हे मला वाटलं. धन्यवाद. रोए आणि भैया ने बहुत मेहनत की है कैम्प में. बहुत मतलब हद से ज्यादा मेहनत भैया ने किया और दिल से मेहनत की एकदम दिल से. मुझे भी बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. अरे आजी येणार अजून भेटायला. फायनली आता सगळे मुलं वगैरे पण बसलेले आहे आपल्या बसमध्ये आणि 5 ते 10 मिनिटात आम्ही निघणार आहे. तर पाहू शकता पूर्ण म्हणजे गावातले पोरं वगैरे आले आहे लहान लहान की बाय करण्यासाठी, कारण एक वेगळी बॉन्डिंग बनली. पाहू शकता ज्या शाळेत थांबलो होतो तिथे पण आहे. गावकरी लोकांचं भारी प्रेम होतं. तर पहा सगळ्यांचे चेहरे म्हणजे असे जरा जरा मायूस झालेलेच आहे, कारण इट वॉज अन ग्रेट टाइम विथ महागाव आणि खरंच एक चांगली बॉन्डिंग झाली होती. सतीश दादा पाहू शकता लास्ट कॅम्प होता त्याचा आणि मुलांची त्याच्या प्रति जे प्रेम वगैरे सगळं दिसलं आपल्याला. अमेझिंग होतं. आणि चला हे पाहू शकता सगळ्यांचे चेहरे. तर बऱ्याचशा गोष्टी आपण घेऊन चाललेलो आहे आणि हा पुढं पण येण्याचे चान्स आले तर नक्की येऊ आपण. बस थांबवली, परत बस थांबवली आहे. तर चला बघा आता पुढं काय होते. तर खोटी शुभ्रा खरी नेहा. कौन याले बसवा ना. कर्नल रडू येते म्हणते म्हणून गाडीत बसत नाही. गाडीवर कलन रडू नको. शुभ्रा पहिला नंबर. शुभ्रा नेक्स्ट टाइम पहिला नंबरच. तुला कंटेंट पाहिजे का. आपल्याला पटलेली आहे जशी लाजून हसलेली फायनली आकुर्डीत पोहोचलो आहे आणि दादा खतरनाक होते. कॅम्प खतरनाक झाला. रोज ब्लॉग दिसेन आता उद्यापासून युट्यूबला सकाळी 8 वाजता आणि इंस्टाग्रामला संध्याकाळी 6 वाजता. तर सबस्क्राईब करून ठेवा. खतरनाक मस्ती झाली. कॅम्प 1 नंबर झाला. सुरेश दादा सतीश दादा खतरनाक होते. तर हा चला कसा वाटला व्लॉग कमेंट मध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, मित्रासोबत शेअर करा. भेटू उद्या. तोपर्यंत
जय महाराष्ट्र. सांग भलं.